आता वळूयात अहिल्यानगर जिल्ह्याकडे। खडकी गावात ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। अचानक नदीला पूर आल्याने 10 नागरिक यामध्ये अडकले होते। मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलं। पोलीस आणि प्रशासनातले लोक आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी उपस्थित होते। एक दोर तयार करण्यात आला आणि या दोराच्या सहाय्याने पोलिसांनी इथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले। अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतशिवारातली जी असलेली वाहनं आहेत ती देखील वाहून गेली। आपण बघतोय पाण्याचा जोर वाढल्यानंतर अगदी भले सुद्धा धड चालू शकत नाहीत अशी अवस्था। तिघे जण पकडतात आणि त्यातच भीती असते। भीतीने गांगरून गेलेले अनेक जण असतात जे अशा काळात वाहून जाण्याचीच शक्यता जास्त असते। लातूर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले। पोलीस अधीक्षक कार्यालयात थेट पाणी शिरले त्यामुळे कार्यालयाला तळ्याचं स्वरूप आले। शहरातल्या अनेक भागात रस्ते जलमय झालेत त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यातनं मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। एकीकडे पोलीस अधीक्षक कार्यालयात पाणी आणि रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप, गाड्या वाहून गेलेल्या पाहायला मिळत आहेत। तर लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहनं पाण्यातून वाहून जाताना पाहायला मिळत आहेत। पटेल चौक इथं पाणी साचलेलं पाहायला मिळालं। रस्त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्यामुळे दुचाकी गाड्या अक्षरशः या पाण्यातनं वाहून जात होत्या। काही लोकांनी त्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र अतिशय अवघड अशा स्वरूपात म्हणजे रस्ते जे आहेत त्याला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं। इतका जोरदार पाऊस लातूरमध्ये झाला।